काय असले 100 व्हिडिओ कर, कळलं? मला काही एक फरक पडणार नाहीये आणि त्याचा काही उपयोगही होणार नाहीये, लक्षात ठेव. आता कॉलेज प्रशासनाने जो निर्णय घेतलेला आहे ना, तो निर्णय होणार आणि तुला कॉलेजच्या बाहेरच जावं लागणार. चालतंय की. मी जी चूक केली आहे त्यासाठी तुम्ही मला माफ करा असं मी कवाच म्हणलेलं नाही. तुम्हाला शिक्षा द्यायची तुम्ही द्या, मी भोगायला बी तयार आहे. खरं इथं कॉलेजमध्ये त्याचा काहीच संबंध नाही. कॉलेजमध्ये मी काही चूक केलेलीच नाही तर मग का? कॉलेज प्रशासन आपला निर्णय बदलणार नाहीये, तुला बाहेर जावं लागणारच. पण असा निर्णय कसा घेतला माझी बाजू न ऐकता? तुझी बाजू? कोण तू? कोण आहेस कोण तू? हा, तुझी बाजू ऐकून घ्यायची लायकी आहे का? या कॉलेजमध्ये ना खरं भिकाऱ्यांना ऍडमिशनच देत नाही. वहिनीच्या कृपेने म्हणून तुला इथे ऍडमिशन मिळालेलं आहे. पण तुझं असं आहे ना, खाल्ल्या ताटात. हो कडूआजी, मी काय आहे ते मला चांगलंच माहित आहे. मी खोटेपणा केलेला नाही ना, माझ्या स्वतःच्या इच्छेनं मी माझा खरेपणा सोडला. हे तुम्हाला बी चांगलंच माहित आहे. तुम्ही किती बी काय बी बोला, माझा निर्णय झालाय आणि मी ठाम आहे त्यावर. मी कॉलेजने घेतलेला निर्णय मोडून दाखवणार म्हणजे दाखवणारच. बघू ना, बघू. आता सध्या तरी तुला कॉलेजच्या बाहेर बसायला परवानगी दिलेली आहे, पण पुढच्या 2 दिवसात मी तुला या कॉलेजच्या बाहेर काय या शहराच्या बाहेर घालवते की नाही ते बघ. मला नाही वाटत एखाद दिवस सुद्धा तू इथे पूर्णपणे काढू शकशील. एवढं कडक होऊ नये, करपून जाशील, नाही सहन करू शकणार. मंड्या तू बी जा कामाला. नाही कमळे, आम्ही तुला सोडून कुठं बी जाणार नाही. होय कमळे, आम्ही तुला एकटीला सोडून कुठं बी नाही जाणार. अरे पण कोण म्हणताय ती एकटी आहे? मी आहे तिच्या बरोबर. जा तुम्ही कॉलेजला. ऋषी भाऊ, तुम्ही आयचा म्हटलं आम्हाला काय बी काळजी नाही बघा. मी आलो, मालकाने बोलवलं आमच्या. नाही, मी कुठं बी जाणार नाही तरी. पिंगी, ऐक माझं. तुला मदत करायची ना कमळीला, मग ती कॉलेजच्या आत राहून कर. इकडे 1 मिनिट. हे घे. असं होय, चालतंय की. समजलं मला काय करायचं ते. काय हिला काय झालं? त्याकडे नको लक्ष देऊ. मला सांग, तू काही खाल्लंयस का? मग ऊन खूप आहे, त्रास होईल तुला. आपण काहीतरी खाऊन घेऊ. चल. नाही सर, आता माझं स्वप्न मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतंय आणि मला ॲडमिशन मिळणं जास्त गरजेचं आहे. सर, हे ताण भूक हे सगळं तुरळक आहे वयासमोर. माझा लढा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा वाटतोय सध्या मला. मला हे जिंकायचं आहे सर. तुम्हीच म्हणला ना, मी मावळा आहे, मी कधीच हरू शकत नाही. मग जसं सुभेदार मालुसरे म्हणलं होतं का आधी लगीन कोंडाण्याचं, तसंच आपलं बी. आधी कॉलेजमध्ये एंट्री आणि मगच बाकी सगळं. ना एकदम असं मी शहनशाह आलम झाल्यासारखं वाटतंय. शहनशाह, सांग काय झालं? काय 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 विचारतेस तू? काय झालं? अगं, जिथे जाईन तिथे प्रत्येक जण मला प्रश्न करतोय. काय प्रश्न सांग? अरे कामिनी देवी, तुम्ही इथे कशा काय? तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही मनाने खूप चांगले आहात, मला सांगा. बस बस बस, रिलॅक्स. अगं अरे, प्रत्येकाला उत्तर देताना ना माझी अशी मी हैराण झाले. आता काय सांगू मी तुम्हाला. प्रत्येक जण तेच म्हणते, बालपणी तुमच्या मनावर जे काही परिणाम झाले होते म्हणून तर तुम्ही कमळीशी असं वागत नाही आहात ना. काय? आता कळलं? अरे, प्रत्येकाच्या त्या लहान एवढ्या शमड्या पोराच्या तोंडी सुद्धा कमळीला कॉलेजमध्ये घ्या, बस. अरे, तोच प्रश्न ऐकून ना माझं डोकं नुसतं असं आऊट झालेलं आहे. सारखं कंटाळाला त्रास झालाय मला नुसता. आणि त्या
त्या कमळीला काय वाटतंय? एक रील काय असं सोशल मीडियावर टाकलं, येड लागलंय. आपण फार प्रसिद्ध झालो असं वाटतंय. पण मी काय अशी तशी सोडणार नाही तिला, कळलं ना? अरे मला उकसवलंय तिने. कोणाला? मला. या कामिनीला उकसवलंय तिने. तिला माहित नाही कामिनी म्हणजे कोण आहे. कामिनी म्हणजे साप आहे, साप. सापाच्या शेपटीवर असा पाय दिलाय तिने. बरोबर लक्षात ठेवेन आणि असा दंश करेन ना, असा दंश करेन. व्हॉट? काय बोलते तू ग्रॅनी आजी? मी काय ऐकलं? तू इंसान होतीस ना, तू साप कधी झाली? इच्छा दारी नागिन बनून गेलीस? ए अनिका, जरा गप्पा बसशील का? तोंडाला येईल ते बोलते. मूर्ख, गप्पा बस. डोक्यात जाऊ नकोस माझ्या आता. शट अप, यू शट अप. बरोबर बोलते ती. झालेच आहे मी इच्छाधारी नागिन झालेले. बघितलंस? दोघी वेड्याचेत. व्यवस्थित लक्षात ठेवेन मी. असा सूड उगवणार आहे ना, तिला या घरातनं बाहेर काढलेलं आहे. आता मुंबईच्या बाहेर सुद्धा तिला काढणार आहे. आज दिवसभर उन्हात अशी करपत उभी होती ना, उद्याच ऊन इथलं ती बघणार नाहीये. कामिनीचा डाव आहे.